नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, खूप दिवसानंतर आपण इथं हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि स्पेशल म्हणजे आपण फेस कॅम पण करत आहोत। आणि आजचा आपला जे काही व्हिडिओ आहे ते जरा वेडिंग रिलेटेड आहे, कारण खूप जणांचे कमेंट आले भाऊ वेडिंग सीझन चालू झालेला आहे, त्यासाठी वेडिंग रिलेटेड काही एडिटिंग आण म्हणून। तर भावांनो, फायनली आज आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण साखरपुडा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणलेली आहे। यामध्ये वापरलेले सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि मी याच्यामध्ये जे काही PNG जे काही नाव कशी तयार केले हे सगळं तुम्हाला इथे डिटेल सांगितलेली आहे। ते वापरण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे आणि आपला आजचा व्हिडिओ जे काय ते स्किप न करता बघायचा आहे। व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे आणि भावनो हे जे काही फेस कॅम चालू आहे ते कसा वाटत आहे ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण आपला फर्स्ट टाइम आहे फेस कॅम अशा प्रकारचा, जे काही आपल्या सेटअपवर म्हणलं तरी चालेल। तर हे असल्या प्रकारचं तुम्हाला फेस कॅम आवडते काय सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करून टाका, कारण आपण इथंच अशा प्रकारची एडिटिंग इथं घेऊन येतो। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे ते सगळं बरोबर प्रॉपर डाउनलोड करून घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ तो विदाउट स्किप करता बघा। चला भावना, आपण आपला आजचा ट्युटोरियल चालू करूया। तर भावनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ॲप चालू करायच्यानंतर इथं तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपमध्ये मी जे काही आपलं टेक्स्टिंग आहे तिथं बरोबर इथं कॉपी केलेली आहे, तुम्ही सुद्धा इथं असं करू शकता। मी तुम्हाला इथे दाखवून देतो, बघू शकता। अशा प्रकारे मी इथे व्हॉट्सअपला माझ्या एका नंबरला अशी जे काही टेक्स्ट आहे तिथे बरोबर अशी कॉपी म्हणजे टाईप करून इथं ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपण डायरेक्ट इथं कॉपी करून तिकडे पेस्ट करू शकता। तर अशा प्रकारची साखरपुडा व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला मी एक प्रोजेक्ट दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघू शकता हे प्रोजेक्ट तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं दिसून येईल, त्याच्यासोबत एक टेक्स्ट टिप एफ पण आहे, ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवर समजून जाईल। तर इथं काय करायचं आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एक मी बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे, तिथं प्लसमध्ये जाऊन ॲड करायचा। ते व्हिडिओ इथं ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं, इथं आता जवळपास तुम्हाला किती बघू शकता, इथून 1 2 3 4 5 आणि 1 6 म्हणजे काही 6 बीट मार्क आहे। या 6 मध्ये आपल्याला इथं आता काम करायचं आहे। तर पहिले इथं तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी जे काही आपलं वक्रतुंड महाकायवाली जे काही मी PNG दिलेली आहे ती इथं लावून घ्यायची आणि याला इथं 0.5 पर्यंत इथं याची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची। याची ड्युरेशन इथं वाढल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, याला जे काही ॲनिमेशन द्यायचं आहे तिथं काय करायचं, PNGला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जायचं, प्लस इथं ॲड इफेक्टचं ऑप्शन येते किंवा प्लसचं ऑप्शन येते, त्यामध्ये जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे फेड इन आणि फेड आउट। बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट येईल, हा इथे तुम्हाला सेट करून स्टँडर्ड सेटिंग इथे याची आहे इथं ॲड करून घ्यायची आहे। स्टँडर्ड सेटिंग ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्ही जे व्हिडिओ प्ले करशाल तर अशा प्रकारे इथे त्याचा इफेक्ट इथे येऊन जाईल। तर आपण याला थोडी इथं ॲडजस्ट करूया, इनचं थोडी इथं वाढून टाकूया, आउट पण थोडी असं वाढून टाकूया। अशी तुम्हाला थोडीशी सेटिंग ॲडजस्ट करायची, म्हणजे अशा प्रकारे हे आपलं जे काही टेक्स्ट आहे तिथे तुमचं टेक्स्ट असं इथं येऊन जाईल। इथं टेक्स्ट आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला काय करायचं, ही इथं आपल्याला एवढी एक पहिली बीट मार्क इथं झालेली आहे। आता याच्यानंतर आपल्या साखरपुड्याची जे काही PNG आहे ती इथं लावायची आहे, तर ती इथे PNG इथं लावून घ्यायची। या PNGची ड्युरेशन आधी इथं वाढून घ्या 10 सेकंदपर्यंत, 0.5 पासून 10 सेकंदपर्यंत याची ड्युरेशन इथं वाढून घ्या आणि याला इथं आपण इफेक्ट लावूया, थोडा ब्लरवाला इफेक्ट लावूया। तर इथे तुम्हाला सर्च करायचा आहे बॉक्स ब्लरवाला इफेक्ट। बघू शकता ही इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा। याची जे काही सेटिंग आहे ते काय करायचं, 0.5ला जाऊन हे काही शंकरपाळाचं ऑप्शन बघू शकता, इथे तुम्हाला माझं टच दिसत असेल, यावर इथं टच करायचं आणि पुन्हा थोडं समोरून इथं थोडं समोर यायचं आणि याची जे काही सेटिंग आहे ती डायरेक्ट इथं 0 करून टाकायची आणि पुन्हा बॅक यायचं आणि पुन्हा इथं एक फेड इन आणि फेड आउटवाला परत त्याची इफेक्ट इथं एक लावून टाकायचा, फेड इन आणि फेड आउटवाला। बघू शकता स्टँडर्ड सेटिंग इथे ॲड करायची। तर अशा प्रकारे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल, हे इफेक्ट तुम्हाला इथं असं दिसून येईल, बघू शकता अशा प्रकारे। आणि एकदम अशी PNG आपली इथे गायब होईल। याचे काय करा, फेड आउटमध्ये काय करा, आउटमध्ये जे काय जायचं आणि थोडीसं वाढून घ्यायचं आउटमध्ये, म्हणजे जे काय आपल्या व्हिडिओची ॲनिमेशन आहे ती अशी बरोबर बसून जाऊ। हे एवढी इथे तुम्हाला सगळ्यात आधी 2 बीट मार्कमध्ये एवढं काम करायचं आहे। हे 2 काम केल्याच्यानंतर आधी इथं आपल्याला थोडी इथं टेक्स्टिंगचा पार्ट आहे आणि नवरी नवरदेवाचे नाव इथे लावायचे आहे। तर ते लावण्यासाठी आधी आपण सगळ्यात आधी नवरी कुणा हा व्हिडिओ बनवणारा तर ते नाव इथं लावून घेऊया। तर बघू शकता नवरीचं नाव असं आहे। तर हे जर तुम्हाला अशा प्रकारची कॅलिग्राफी करायची असेल तर खालचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथून मला पर्सनल मेसेज टाका, मी तुम्हाला तुमचं जे काही नाव आहे म्हणजे जे काही तुम्ही टेक्स्ट टाकशाल मला ते अशा प्रकारे मी कॅलिग्राफीमध्ये बनवून तुम्हाला सेंड करेल। तर ते इथं काय करा, याची इथं लावून घ्या, याला 15 सेकंदपर्यंत इथं वाढून घ्या, म्हणजे या बीटमार्कमध्ये आधी नवरीचं नाव ॲड करा। आणि आता इथं आपल्याला जरा जास्त काम लागेल, सगळ्यात आधी इथं आपण काय करूया, याला फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट सगळ्यात आधी कंपल्सरी आहे तिथे लावून टाकूया। इथे लावल्यानंतर बघू शकता या ठिकाणी थोडं समोर गेली की इथं आपली प्रणिता नावाचं नाव थोडी इथे दिसायला येते। तर या ठिकाणी काय करायचं, आता आपल्या इथे टेक्स्ट ॲड करायचं। टेक्स्ट कसं ॲड करायचं, आता आपल्याला लिहायचं आहे ची चौका। आता ते मी सगळं इथे टाईप केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला इथे दाखवून देतो। बघू शकता इथे मी व्हॉट्सअपला इथे टाईप केलेलं आहे, तर मी इथे सर्व पहिले इथं कॉपी करतो, इथं असं पेस्ट करतो आणि वरचं जेवढं लागते आपल्याला तेवढं इथं कट करतो आधी, म्हणजे
कॉपी आपल्या कीबोर्डमध्ये कट करून घेतो आणि हे सरळ इथे येऊन आपलं पेस्ट करूया. इथे पेस्ट करायचं, याला इथं सेंटर करायची, याची अलाइनमेंट तुम्हाला इथं बरोबर ॲडजस्ट करायची आहे. हे इथं अलाइनमेंटचं ऑप्शन आहे, हे इथं फॉन्टचं ऑप्शन आहे, हे त्याची साईजचं ऑप्शन आणि हे कलरचं ऑप्शन. आपल्याला कलर इथं पांढरा करायचा आहे. कलर ही जे काही फॉन्ट आहे तुम्ही ते व्ह्यू फॉन्टमध्ये गेल्यानंतर बघू शकता. मी अलाइट मोशन ॲपमध्ये पण एवढी भारीची फॉन्ट इथे ॲड केलेली आहे. ते कशी करायची त्यासाठी व्हिडिओची लिंक, 2 व्हिडिओची लिंक आहे. याची एकामध्ये तुम्हाला हे सगळे फॉन्ट इथे डाउनलोड करायचं माहीत होऊन जाईल आणि एकामध्ये फॉन्ट कशी ॲड करायची ते सुद्धा इथे भेटून जाईल. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आपण एक फॉन्ट इथं ॲड करूया. फॉन्ट इथं ॲड करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन फॉन्ट इथं बरोबर ॲडजस्ट करायचा आहे चीचौकाचा अशा प्रकारे. आणि आता याची ड्युरेशन 10.11 पासून आता इथं आपल्याला 15 सेकंदपर्यंत ठेवायची आहे अशा प्रकारे. ही इथं ठेवायची आहे. आणि या टेक्स्टला आपण काय करूया, इथं फेड इन आणि फेड आउटवाला जे काही इफेक्ट आहे तिथं लावून टाकूया. मग तर फेड इन आणि फेड आउटवाला इथं जे काही इफेक्ट आहे तिथे लावून टाकूया. इथे लावल्यानंतर बघू शकता इथं तुम्ही जसं ॲड इफेक्ट जाईल, आता जे काही आपले रिसेंट इफेक्ट असतील ते इथे तुम्हाला दिसून येतील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस सर्च करायची गरज नाही. 1-2दा सर्च केल्यानंतर ते इथे दिसून येतील. तरी असं इथे केल्यानंतर बघू शकता असं इथे येऊन जाईल. चिसौका आलं, प्रणिता म्हणजे आपल्या नवरीचं नाव पण आलं. आता इथं आपल्याला खालची जे काही टेक्स्टिंग आहे, नवरी नवरदेवाचे जे काही घरच्यांचे नाव असतात तिथं लावायचे आहे. तर बघू शकता इथं मी इथं कॉपी केलेलेच आहे, आपल्या जे काही व्हॉट्सअपवर इथं ठेवलेलंच आहे. तर आपण काय करूया, वरचं थोडं स्पेस इथे याचं डिलीट करून याला इथं असं सिलेक्ट ऑल करून पहिले इथं कॉपी करून घेऊया. हे एवढी इथं आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर पुन्हा इथं परत यायचं, इथं पुन्हा परत प्लसमध्ये जाऊन टेक्स्टचं ऑप्शन आहे उजव्या बाजूला, टेक्स्ट इथं पेस्ट करायचं. याला इथं अलाइनमेंट सेंटर करून याला थोडा इथं वाढून घ्या याला, म्हणजे अशा प्रकारे आपलं इथं नाव इथं घेऊन दिसेल. आणि याचा कलर इथं पांढरा करा आणि याला टेक्स्ट जसं म्हणजे की आपला फॉन्ट आहे टेक्स्टला ते फॉन्ट पण इथं ॲडजस्ट करा. फॉन्ट इथं ॲडजस्ट करायचा, याची ड्युरेशन 15 सेकंदपर्यंत वाढून घ्यायची आणि पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन हे आपल्या नवरीच्या नावाखाली बरोबर इथं असं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. आपण याला जरा छोटं राहू देऊया, नवरीचं नाव मोठं ठेवूया आणि याला इथं असं छोटं ठेवून याच्या खाली असं इथं ॲडजस्ट करून टाकूया. याला इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. बघू शकता इथं असं ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, PNG पण दिलेली आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी आपल्या या टेक्स्टला आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे ड्रॉइंग प्रोसेसवाला. ते तुम्हाला बघू शकता एक प्रिसेट दिलेलं आहे. याच्यामध्ये साखरपुडा नावाच्या टेक्स्टला मी हे इफेक्ट लावलेलं आहे. ते फक्त इफेक्ट्समधून कॉपी करायचं आहे. इफेक्ट्समधून कॉपी करायचं आणि आपले जे काही साखरपुड्यावाला जे काही आपण म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये जाऊन आता जे काही आपण टेक्स्ट लावलं होतं बघू शकता खालचं, ते त्या टेक्स्टच्या लेअरला सिलेक्ट करून हे इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे टेक्स्ट इथे येऊन जाईल. हे एवढीच झाल्यानंतर आता इथं काय करायचं, एक मी तुम्हाला ऑर्नामेंट्सचं एक PNG दिलेली आहे तर ती इथे लावायची आहे. ते कशी लावायची बघू शकता, हे टेक्स्ट आपलं इथून चालू व्हायला या ठिकाणपासून. तर या ठिकाणी यायचं, ऑर्नामेंटची PNG मी तुम्हाला खाली दिलेली आहे. तर बघू शकता ती PNG अशी इथं लावून घ्या. सगळ्यात आधी इथं PNG इथं लावून घ्या. PNG इथं लावायची आहे. PNGची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची आहे 15 सेकंदपर्यंत. हे ड्युरेशन तुम्हाला आधी लक्षात ठेवायची आहे. आणि नंतर एकदम शेवटी येऊन म्हणजे आपलं नवरी नवरदेवाचं नाव असं या ठिकाणी येईल, हे इथं ॲडजस्ट करायचं. आणि जे काय ऑर्नामेंट आहे त्यालासुद्धा आपले जे काही फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट सगळ्याला कंपल्सरी आहे. तर हे एवढं तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे. ही ते लावल्यानंतर जे काय आपण टेक्स्ट लावले त्याला जे काय आपण ड्रॉइंग प्रोसेसवाला इफेक्ट लावलं होतं त्याला पण फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट लावून टाका. म्हणजे जसं तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे इथं नवरीचं नाव येईल. आपण वरचं चिसौका थोडं इथं छोटं करूया अशा प्रकारे, म्हणजे चांगलं दिसेल. हे इथं असं लावून टाकायचं आहे. हे अशा प्रकारे लावून टाकायचं आणि असं इथे टेक्स्टिंग आपली इथे येऊन जाईल. टेक्स्टिंग इथं आल्यानंतर बघू शकता असा इफेक्ट येईल आणि परत आता इथून आपल्याला नवरदेवाचं नाव लावायचं आहे. तर ती इथं लावण्यासाठी प्लसमध्ये जा, आपले जे काही नाव असेल तिथं नाव तिथं सिलेक्ट करा. ही PNG मी कशा बनवला ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपल्या फॉन्टच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर कॅलिग्राफीमध्ये हे हवे असतील तर खाली माझ्या ग्रुपचं लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या, त्याला जॉईन व्हा. तिथं जॉईन राहा, मला पर्सनल मेसेज करा. जर ग्रुपमध्ये जॉईन असाल तरच मी तुम्हाला अशी PNG बनवून देईल. तर आणि तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते मला इथं पाठवून टाका. मी अशा प्रकारचे टेक्स्ट तुम्हाला 100% बनवून देईल. तरी तुम्हाला नाव टाकायचं आहे. नाव लावल्यानंतर याला पण जसं आपण इफेक्ट लावले सगळ्यात आधी याला फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट बघू शकता इथंच आहे. फक्त क्लिक करायचं याला, हे इथे तुम्हाला लावून टाकायचं. इथं लावल्यानंतर आता बरोबर आहे, आता नवरदेवाचं नाव म्हणलं तर चिरंजीव येते. तर प्लसमध्ये जा, टेक्स्टमध्ये इथं तुम्ही टाईप करू शकता किंवा मी इथं सगळं रेडी ठेवलेलं आहे. तर सगळं कॉपी पेस्टच आपण इथं काम करूया. याला आधी रिमूव्ह करून हे खालचं नाव बघू शकता हे आहे, त्याला इथं कॉपी करतो, इथं आधी पेस्ट करतो. आपल्या वरचं एवढं चिरंजीवत लागते तर आपण एवढं कॉपी करूया. इथे कॉपी करून इथे येऊन पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर याला अलाइनमेंट सेंटर करायची. याला एक फॉन्ट लावायचा चांगला, तुम्हाला वाटेल ते लावू शकता. मला इथं हे फॉन्ट चांगला वाटायला चिरंजीव इथं लावून टाकायचं. याला राईट करायचं आणि याला इथं बरोबर नवरदेवाच्या नावाला ज्या ठिकाणी मॅच होईल त्या ठिकाणी, चांगलं वाटेल त्या ठिकाणी ठेवून टाकायचं.
याला इथे ठेवून टाकायची, याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवायची, म्हणजे पुढच्या बीटमार्कपर्यंत वाढवायची. आणि याला इफेक्ट जे काय ते फेड इन आणि फेड आउटवाला इथे लावून टाकायचा. हे एवढं तुम्हाला करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मग नवरदेवाचं नाव येईल, मग चिरंजीव येईल आणि याच्या खाली मग आता आपली टेक्स्टिंग लावायची आहे, म्हणजे जे काही नवरदेवाच्या घरच्यांचं नाव असते ते. तर ते आपण काय करूया, बघू शकता आता वरचंच आपलं काम नाही, वरचं आपण इथून याचं इथं डिलीट करूया. आणि खालचं जे काय इथं याला सिलेक्ट करायचं आहे, याला इथं आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर आता इथे यायचं, नाव इथं पेस्ट करायचं. याला असं इथं बरोबर इथं करत जा. ही जे काही हिरवा लाईन आहे याला असं इथं वाढत जा आणि याची अलाइनमेंट सेंटर करून याला एक फॉन्ट लावा. अशा प्रकारे फॉन्ट इथं लावूया. कलर याचं इथं सिलेक्ट करूया. अशा प्रकारे कलर इथं सिलेक्ट करून राईटवर क्लिक करायचं आणि याला इथं आता नवरदेवाच्या नावाला ज्या ठिकाणी शोभेल त्या ठिकाणी असं याला जे काय नवरदेवाच्या घरच्याचे नाव असतील तिथं असं ॲडजस्ट करून टाकायचे. इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर याची ड्युरेशन जे काय ते बरोबर आपल्या पुढच्या बीटमार्कपर्यंत इथं अशी वाढून टाकायची आहे. हे इथं वाढल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता याला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट तुम्ही इथल्या टेक्स्टचा पण इथं डायरेक्ट इथं कॉपी करू शकता. या ठिकाणी तुमचे दोन्ही पण इफेक्ट इथं येऊन जातील, ड्रॉइंग प्रोसेसवाले आणि फेड इन आणि फेड आउटवाला पण. तर आपण हेच इथं कॉपी करून डायरेक्ट इथं पेस्ट करूया, म्हणजे आपल्याला परत प्रोजेक्टच्या बाहेर जायचं काम नाही पडणार. हे एवढं तुम्हाला असं लावून टाकायचं आहे. इथं लावायच्यानंतर आता इथं ऑर्नामेंट्स इथं लावायचे आपले. तर ऑर्नामेंट्स लावण्यासाठी इथं यायचं आहे, प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपलं जे काय ऑर्नामेंट बघू शकता हे इथं आहे, इथं लावायचं. याची ड्युरेशन आधी वाढून घ्या आणि याला इफेक्ट लगेच इथं फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट इथं लावून टाका. इथं इफेक्ट लावून टाका आणि आता याला इथं ॲडजस्ट करा. ऑर्नामेंट जे काय असेल त्याला इथं ॲडजस्ट करावं लागेल, म्हणजे एकदम शेवटी त्याच्यावर असं बघू शकता याच्यावर टेक्स्ट आली त्याला इथं असं ॲडजस्ट करा, म्हणजे बरोबर इथं असं दिसून येईल. हे इथं तुम्हाला असं इथं लावून टाकायचं आणि हे पण इथं बरोबर इथं लावलेलं आहे. हे असं इथं तुम्हाला एवढी ॲडजस्टमेंट इथं करून घ्यायची आहे. हे एवढी इथं ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतर आता याच्या पुढचं तुम्हाला काय करायचं आहे, आता 20 सेकंदाच्या पुढे तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे काही कार्यक्रमाचं स्थळ आणि कार्यक्रमाची वेळ. तर सगळ्यात आधी आपण कार्यक्रमाची वेळ इथं दाखवू, म्हणजे हे पेन इथं लावून घेऊया. इथं लावल्यानंतर याची पण ड्युरेशन पुढच्या बीटमार्क पण वाढवायची सगळ्यात आधी आणि याला पण जे काही फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट इथं लावून टाकायचा. हे एवढं तुम्हाला लावून टाकायचं आहे. हे इथे लावल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हे PNG आपल्याशी इथे येऊन जाईल. PNG तळाल्यानंतर आता याला काय करायचं, तुम्हाला आपलं जे काही टेक्स्टिंग आहे ते मी इथं कॉपी केलेलं आहे, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपली टेक्स्टिंग आधी सगळ्यात आधी इथं जे काय आपण कीबोर्डवर ठेवली आहे इथं कट करून टाकूया. आणि आता कार्यक्रमाची जे काही आपली वेळ आहे, आधी वेळ इथं असं मी टाईप करून ठेवली, फक्त इथं कॉपी करा, इथून कॉपी करायची आणि आपल्या इथं अलाइट मोशन ॲपमध्ये येऊन प्लसमध्ये जाऊन टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन टेक्स्टिंग इथं पेस्ट करायची. या हिरव्या लाईनला असं इकडे वडत जा, हिरवा डॉटला असं इथं लांब वडत जा आणि याची अलाइनमेंट सेंटर करून याला इथं फॉन्ट लावा आणि याचे जे काही कलर आहे ते आपण इथं पांढराच ठेवूया, कलर पांढराच ठेवूया आणि याला इथं बरोबर असं आपल्या जे काही PNG आहे त्याच्यात बरोबर सेंटरला असं इथं बघू शकता लाईन यायली लालवाली अशी इथं ॲडजस्ट करून याची ड्युरेशन पुढच्या बीटमार्कपर्यंत अशी इथं वाढून घ्यायची आहे. याची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर आता जे काही आपण टेक्स्टिंग लावली होती नवरदेवाच्या घरच्याची नावाची जे काही इफेक्ट होता ड्रॉइंग प्रोसेसवाली आणि फेड इन आणि फेड आउटवाली, तेच इफेक्ट इथं कॉपी करायचा, बॅक यायचं. परत एकदा आपण बॅक येऊया, तर आपण बाहेर झालो तर आपण इथे बॅक यायचं आणि आता आपली जे काही टेक्स्टिंग आहे बघू शकता, आता इथं आपण जे काही कार्यक्रमाची वेळ जे काही लावली त्याला आपण हे या टेक्स्टला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. म्हणजे अशा प्रकारे आपलं नाव इथं असं येऊन जाईल आणि हळूहळू आपली दिनांक आणि पुन्हा खाली जे काही वेळ असेल तिथं येऊन जाईल आणि आपली PNG अशी इथं गायब होईल. हे असं इथं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक लास्टचा पार्ट आहे, इथं तुम्हाला फक्त आता जे काही कार्यक्रमाचं स्थळ आपल्याला सांगायला लागेल तर स्थळ इथं लावून टाकायचं. स्थळाची जी काही ड्युरेशन आहे ती शेवट पण वाढून टाकायची. आपलं जे काही PNG आहे आधी याला काय करूया, या PNGला फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट जे काय ते तसं इथं ॲड इफेक्टमध्ये जाऊन असं इथं ॲड करून टाकूया. फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट इथं ॲड करायच्यानंतर आपल्या पुन्हा आपल्या जे काय आपण इथं टाईप करून ठेवलं होतं त्यामध्ये आपलं जे काही वेळ असेल म्हणजे जे काही स्थळ असेल ते स्थळची इथं जे काही इन्फॉर्मेशन जर कॉपी करायची. इन्फॉर्मेशन इथं कॉपी केल्याच्यानंतर थोडं समोर जायचं आणि इथं आपली ही PNG येईल. तर या ठिकाणी काय करायचं, टेक्स्टिंगच्या ऑप्शनमध्ये हे आपले टेक्स्टिंग इथं पेस्ट करून या हिरव्या डॉटला लांब ओढूया, याचं अलाइनमेंट सेंटर करून याला एक फॉन्ट लावून टाकूया अशा प्रकारे आणि याला पांढरा कलर इथं देऊन टाकूया. पांढरा कलर इथं द्यायच्यानंतर राईट करायचं आणि याला इथं बरोबर ॲडजस्ट करायचं आपल्या या PNGमध्ये. या PNGमध्ये असं इथं ॲडजस्ट करून याला इथं काय करायचं, याची ड्युरेशन 30 सेकंदपर्यंत इथं वाढून टाकायची. आणि आता याला काय करायचं, जे आपण मागल्या याला जे काही इफेक्ट दिलता ड्रॉइंग प्रोसेस आणि फेड इन फेड आउटवाला तेच इथं असा पेस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे एवढं इथं आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आता भावनो ही जी काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण ऑडिओ लावला नाही, तर आपण काय करूया, हे आपल्या आजचा व्हिडिओ आहे बघू शकता अशा प्रकारे. ही जी काही व्हिडिओ आहे याला इथं आपण काय करूया, याचं इथं साऊंड जे काय ते असं एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये साऊंड वेगळा देऊन देईल किंवा याचंच साऊंड इथं सिलेक्ट करून वरच्या 3 डॉटमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ तुम्ही इथून करू शकता. बघू शकता या ऑप्शनवर जाऊन. तर मी तुम्हाला ऑडिओ पण वेगळा देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याचा काही विषय नाही. तर भावनो हे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं होऊन जाईल. बघू शकता तुम्ही असं इथं बघू शकता. आता याच्यात तुम्हाला फक्त मेन करायचं आहे फेड इन आणि फेड आउटवाला इफेक्ट प्रत्येक PNGला लावायचा आहे, ड्रॉइंग प्रोसेसवाला टेक्स्टिंगला इफेक्ट लावायचा आहे. बाकी मग तुमची जशी तुम्ही अलाइनमेंट जे काही तुमची जी
पोझिशन तुम्ही ठेवता त्याच्यावर बाकी सगळा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये काही पार्ट समजला नसेल, व्हिडिओ खूप फाट झाला असेल, तेच तुम्ही फक्त खाली कमेंट करून सांगा. आणि हे तर साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर लग्न पण आहे, तर लग्नाचा पण व्हिडिओ येऊन जाईल, काय विषय नाही. लग्नाची व्हिडिओ इथून आपण खूप सारे येणार आहे. मॅरेज ॲनिव्हर्सरीवाले पण व्हिडिओ येणार आहे. आणि तुम्हाला जर अशा प्रकारची PNG बघू शकता, नवरी नवरदेवाच्या नावाची जे काही कॅलिग्राफीमध्ये जर PNG हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याच्यानंतर तिथं माझा नंबर आहे, त्या नंबर सेव्ह करा. तुम्ही माझ्या नावानं सेव्ह करा, टेक्निकल जे नावानं सेव्ह करा. आणि तिथं मला मॅसेज टाका, दादा माझं नाव हे आहे, म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते नाव टाका. आणि मला या 2 जे काही नवरी नवरदेवाच्या नावाची PNG पाहिजे असं तुम्ही टाकून टाका. मी एका दिवसात नाही तर एका तासात नाही तर एका मिनिटातसुद्धा इथं तुम्हाला रिप्लाय करेल. फक्त थोडा वेळ लागेल, जास्त मॅसेज आला तर वेळ लागेल, तर 2-4 मॅसेज आले तर होईल तेवढा लवकर मी तुम्हाला रिस्पॉन्स देईल. आणि जे काही तुम्हाला वाटेल जशी माझ्याकडून एकदम बेस्ट PNG होईल तशी तुम्हाला PNG तिथं देऊ येईल. आणि ती PNG वापरायची जे येत नसेल तर ते सुद्धा खाली कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन इथं करून देईल. तर बघू शकता या व्हिडिओमध्ये आपलं ते एवढंच होतं. फक्त आपले आता हे साखरपुड्याचा होता आणि पहिला व्हिडिओ होता. खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ टाकलो, तर त्यासाठी आणि फेस कॅम कसं झाला हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. तर ही एवढी इथं तुम्हाला करायचं आहे. आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला आजचा रेडिओ व्हिडिओ आहे तर फुल क्वालिटीमध्ये इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि एक टिप सांगतो की जर तुम्हाला हे जर व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं आहे 100%, तर तुम्ही कंप्रेस करून हे व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटस ठेवू शकता, म्हणजे तुमची टेक्स्टिंग अजून जरा भारी वाटेल. व्हिडिओ कंप्रेस करत जा, पांडा ॲप आहे किंवा ऑनलाईन पण करू शकता. आणि तिथून तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा. चला भावना, आपण भेटूया तुमच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण अजून खूप भारी व्हिडिओ येणार आहे. आणि PNGसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चला भावना, भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर भावना, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.